अशोक खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण जेव्हापासून बाहेर आलं तेव्हापासून मी एकच गोष्ट सांगतोय की हे प्रकरण फक्त लैंगिक अत्याचाराचं प्रकरण नाहीये, हे आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण आहे. म्हणजे अशोक खराचं ट्रस्ट असेल किंवा अशोक खराच्या संबंधित ज्या संस्था होत्या त्या सगळ्या संस्थांमध्ये ब्लॅकचा पैसा व्हाईट केला जात होता, हे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि त्यासाठीच वेगवेगळे अधिकारी असतील किंवा वेगवेगळे नेते असतील हे अशोक खरातकडे चक्रा मारत होते, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. तीच गोष्ट समोर येताना दिसते. आणि अशोक खरातचं जे शिवनिका संस्थान आहे, या शिवनिका संस्थांच्या संपत्तीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये 74 पटींनी वाढ झालेली आहे. 18-19 साली शिवनिका संस्थांचा खर्च हा त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त होता, पण आता त्याचं उत्पन्न हे कोट्यावधीमध्ये गेलंय. आता एवढे कोट्यावधी रुपये शिवनिका संस्थांना कुणी दिले आणि कशासाठी दिले हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे, किंवा याची सुद्धा चौकशी SIT असेल किंवा आर्थिक गुन्हे शाखेनं केली पाहिजे.